तर नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर 1 लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स ह्या चॅप्टरवरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर चॅप्टरची जी हेडिंग सांगत आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अर्थात लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे नसं जीवित विश्व, अर्थात लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर आपला अर्थ encompasses of all मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट, ॲनिमल अँड ह्युमन बीइंग. त्याच्या अंतर्भूत जितके आहे आपल्या भूतलावरती, पृथ्वीवरती, तर ते लिव्हिंग वर्ल्ड बद्दल आपण आज इथे चर्चा करणार आहोत. अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, अर्थात मायक्रोब्सचे जे आहे आपण वर्गीकरण जे आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर वर्गीकरण, तर क्लासिफिकेशन ह्या चॅप्टरच्या नावामध्येच क्लासिफिकेशन आहे. तर क्लासिफिकेशनची गरज काय पडली त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. तर 2011च्या जनगणनेनुसार, जी जनगणना दर 10 वर्षांनी होते, 2021ला सुद्धा व्हायला पाहिजे नव्हती, पण कोरोना होता, कोविड असल्यामुळे ती जनगणना 2021ची जी आहे ती होऊ शकली नाही. त्यामुळे आपल्याकडे जो डाटा आहे तो सर्वात अद्ययावत असलेला, अर्थातच अपडेटेड डाटा जो आहे तो 2011चा आहे. आणि हा जो डाटा 2021चा आपल्याला 25-26चा पण मिळून जाणार, पण तो अंदाजित आहे. तर 2021च्या डाटानुसार सध्या आपल्या पृथ्वीवरती 87 मिलियन स्पीसीस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. किती? तर 87 मिलियन. आता यूट्यूबवर तुम्ही बघताच 1 मिलियन सबस्क्रायबर, 10 मिलियन सबस्क्रायबर. तर हा मिलियन या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया. 1 मिलियन अर्थात 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख होते. तसेच 87 मिलियन म्हणजे किती होणार? तर 8.7 करोड. आता ते 8.7 करोड कसे? 10 मिलियन म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय 10 लाख मल्टिप्लाइड बाय 10 अर्थात 1 CR अर्थात 1 करोड. तसंच 87 मिलियन म्हणजे 8.7 करोड. तर हे इतके सारे जे स्पीसीस आहेत, वास्ट नंबर ऑफ स्पीसीस, तर याला कसं ओळखायचं, प्रत्येकाला नामकरण कसं द्यायचं, त्यांच्यामध्ये कुठले सिमिलॅरिटीज आहे, काय डिफरन्सेस आहे, बेस्ड ऑन दॅट वी विल बी स्टडी द क्लासिफिकेशन. तर ते ग्रुप क्लासिफिकेशन, तर हे ग्रुप आणि सबग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहे. तर हे क्लासिफिकेशन सर्वात पहिले कोणी केलं? कोणी ना कोणी केलंच असणार. तर बेस्ड ऑन दॅट सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस, सायंटिस्ट हॅज क्रिएटेड ग्रुप अँड सबग्रुप्स. तर सर्वात अगोदर क्लासिफिकेशन कोणी आणलं? तर ते आणलं कार्ल लिनियस. जे सायंटिस्ट होते कार्ल लिनियस, त्यांनी आणलं. कधी? 1735 साली. कार्ल लिनियस 1735. आता यांनी काय केलं? तर 2 किंगडम क्लासिफिकेशन. किती? 2 किंगडम क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये आला व्हेजिटेरिया आणि दुसरा आला ॲनिमॅलिया. आता नवजात शिशु, जेव्हा आपण लहान होतो, जर तुम्ही 10 वर्षाचे असणार आणि स्वतःला जर प्रश्न केला की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जर तुम्हाला समज आली आणि तुम्ही क्लासिफिकेशन कसे कराल, तर तुम्ही काय म्हणणार की एक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲनिमल, जो मोबाईल असतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित होऊ शकतो. आणि दुसरा आहे प्लांट. हा पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, पण तो एकाच ठिकाणी असतो, त्याची मुवमेंट होत नाही, हालचाल होत नाही, तो इमोबाईल आहे.
त्याच प्रकारे कार्ल लिनियस साहेबांनी 1735 साली हे टू किंगडम क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर दुसरे जे आपले सायंटिस्ट आहे हेकल, हेकल साहेब आले कुठल्या साली आले तर 1866. खूप मोठा त्यांनी कालावधी घेतलेला. तर यांनी काय केलं, यांनी हेच दोन मुद्दे उचलले. कुठला, प्लांट कॉमा ॲनिमल, आणि एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो ऍड केलेला आहे तो म्हणजे प्रोटिस्टा. हा मुद्दा जो आहे तो त्यांनी क्लासिफाय केला, अर्थात हा थ्री किंगडम क्लासिफिकेशन झाला. त्यानंतर आपले नवीन सायंटिस्ट, दुसरे सायंटिस्ट जे आले ते आहे चट्टान साहेब. यांनी म्हटलं की मी यांच्याशी सहमत नाही, यांच्याशी सहमत नाही, मी आपला वेगळा एक क्लासिफिकेशन देतो. चट्टान साहेब कधी आले, 1925 साली. त्यांनी तेव्हा एक नवीन क्लासिफिकेशन दिलं, यूकॅरियोट आणि प्रोकॅरियोट. इथे कॅरियोट म्हणजे न्यूक्लियस असते. समोर बघू आपण याचा अर्थ काय आहे काय नाही. त्याच्यानंतर सर्वात शेवट म्हणजे हा चार मध्ये सर्वात शेवट जे आले ते कोपलँड साहेब आले. कोपलँड साहेब आले 1938 साली. त्यांनी काय केलं, फोर किंगडम क्लासिफिकेशन केलं. तर कुठले, हे तीनही मुद्दे त्यांनी स्वतःच्या याच्यात उचलले, प्लांट, ॲनिमल, प्रोटिस्टा, आणि शेवटचा त्यांनी स्वतः एक जो ऍड केला आहे तो आहे मोनेरा. तर यांनी दिलं फोर किंगडम क्लासिफिकेशन, हेकल साहेबांनी दिलं थ्री किंगडम क्लासिफिकेशन, कार्ल लिनियस यांनी दिलं टू किंगडम क्लासिफिकेशन. ठीक आहे. चट्टान साहेबांनी जरा वेगळंच क्लासिफिकेशन दिलं, पण याच्यामध्ये काही ना काही विरोधाभास होता. आणि नंतर सर्वात शेवट जे आले आपले रॉबर्ट हार्डिंग विटेकर. जगात आज जे काही क्लासिफिकेशन आहे ते यांचीच क्लासिफिकेशन स्वीकारली गेलेली आहे. रॉबर्ट हार्डिंग विटेकर 5 किंगडम क्लासिफिकेशन वाइडली एक्सेप्टेड इन द वर्ल्ड. किती तर 5 किंगडम क्लासिफिकेशन. तर हे चारही मुद्दे रॉबर्ट हार्डिंग विटेकरच्या क्लासिफिकेशन मध्ये दिसणार. सोबत एक क्लासिफिकेशन दिसणार, तो आहे फंगायचा. तर हे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. तर आपण हे 5 किंगडम क्लासिफिकेशन रॉबर्ट विटेकर साहेबांनी जे दिले ते आपण सखोल अभ्यास करूया की कशा प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं, कशा प्रकारे नाही, कुठले सिमिलॅरिटीज डिसिमिलॅरिटीज आहे ते आपण बघून घेऊया. तर रॉबर्ट हार्डिंग विटेकर, रॉबर्ट हार्डिंग विटेकर. ठीक आहे. तर हे यांनी 1969 मध्ये क्लासिफिकेशन दिलं. हे एक अमेरिकन सायंटिस्ट होते. अमेरिकन सायंटिस्ट मध्ये मुळात इकॉलॉजिस्ट होते. आता इकॉलॉजिस्ट म्हणजे काय, इकॉलॉजिस्ट म्हणजे सायंटिस्ट हू स्टडी द रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. त्याला म्हणतात इकॉलॉजी. इको म्हणजे लिव्हिंग हॅबिटॅट किंवा इकोसिस्टीम.
आणि लॉजी म्हणजे टू स्टडी. याचा अभ्यास करणाऱ्यांना काय म्हणतात तर इकॉलॉजिस्ट. जे होते ते रॉबर्ट हार्डिंग विटेकर. तर आता आपण यांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन बघू. यांनी काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 5 किंगडम क्लासिफिकेशन केलेले आहे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आपल्या चॅप्टरचं नाव आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. सर्वात पहिले रॉबर्ट हार्डिंग विटेकरचं आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन बघूया. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर प्रत्येक सायंटिस्ट, जे 5 सायंटिस्ट आपण दिलेले होते त्यांचं 4 मुद्दे तर त्यांनी उचलले होते आणि एक शेवटचा जो होता मोलेरा, तो रॉबर्ट हार्डिंग विटेकरनी टाकला होता. आपण बघूया आता की कशा प्रकारे क्लासिफिकेशन झालेलं आहे. तर यांनी सर्वात पहिले घेतलेलं आहे प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट हा कोणी दिला होता तर चट्टान साहेबांनी दिला होता प्रोकॅरियोट. आणि यूकॅरियोट, ठीक आहे. तर प्रोकॅरियोट, यूकॅरियोट. तर हे क्लासिफिकेशन जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कशावरती बेस होते तर त्याचे 5 टाइप्स केलेले आहेत की क्लासिफिकेशन कशावरती. तर सर्वात महत्त्वाचा होता की टाईप ऑफ सेल स्ट्रक्चर. कारण क्लासिफिकेशन आपण म्हटलं होतं सुरुवातीतच लेक्चरच्या सुरुवातीत की जे सिमिलॅरिटी किंवा डिसिमिलॅरिटी आहे त्याच्यावरती हे आपले क्लासिफिकेशन असणार. त्याच्यावरतीच आपण ग्रुप आणि सब ग्रुप बनवलेले होते. तर हा प्रोकॅरियोट अर्थात हा आहे सेल स्ट्रक्चर. तर हे प्रोकॅरियोट यूकॅरियोट काय सांगतात आपल्याला. प्रो म्हणजे विदाउट न्यूक्लियस आणि यूकॅरियोट म्हणजे विथ न्यूक्लियस. अर्थात यांचे जे सेल आहे, सेल स्ट्रक्चरमध्ये जे सेल आहे त्याच्यामध्ये याच्यात न्यूक्लियस नसणार आणि याच्यात न्यूक्लियस असणार. लॅक ऑफ न्यूक्लियस इन सेल स्ट्रक्चर कॉल्ड प्रोकॅरियोट and availability of nucleus in the cell structure called eukaryote. त्याच्यानंतर आहे सेल ऑर्गॅनिझम. दुसरा जो आहे सेल ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये हा येणार आपला युनिसेल्युलर. आणि यूकॅरियोट मध्ये युनिसेल्युलर आणि तसंच मल्टीसेल्युलर. बघा आपण जे सबग्रुप मध्ये गेलेलो आहोत. सिमिलॅरिटीज, हे सिमिलॅरिटी आहे यूकॅरियोटची. हे दोघांमधली डिसिमिलॅरिटी आहे प्रोकॅरियोट यूकॅरियोट मध्ये युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे युनी या शब्दाचा अर्थ होतो सिंगल सेल असणारा ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर. यूकॅरियोट मध्ये सुद्धा सिंगल सेलचा ऑर्गॅनिझम असतो, पण याच्या सेलमध्ये काय असणार न्यूक्लियस असणार आणि याच्या सेलमध्ये काय असणार न्यूक्लियस नसणार. मल्टीसेल्युलर आहे अर्थात एकपेक्षा जास्त सेल आहे आणि याच्या सेलमध्ये काय असणार न्यूक्लियस असणार. तर आपण बरोबर ग्रुपमध्ये चाललेलो आहोत, टाईप सब टाईप्स. त्याच्यानंतर येणार आपले मोड ऑफ ऑर्गॅनिझम, ठीक आहे. तर आपले कुठले ऑर्गॅनिझम येणार आता युनिसेल्युलर मध्ये येणार आपला किंगडम मोनेरा. ठीक आहे. हा प्रोकॅरियोट मध्ये आलं, ठीक. आता याच्यामध्ये येणार युनिसेल्युलर मध्ये प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा. लक्षात ठेवा आपण हे जे लिहित आहे हे किंगडम आहे,
हा किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा. युकॅरियोट मध्ये मल्टी सेल्युलर मध्ये सुद्धा 3 किंगडम बघायला मिळतील आपल्याला. त्याच्यामध्ये आहे फंगी, फंगी किंवा फंगाय म्हणू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर आहे प्लांटे. त्याच्यानंतर सर्वात शेवट आहे ऑफकोर्स ॲनिमॅलिया. यातलाच ॲनिमल सुद्धा म्हणू शकतो, पण त्याला ॲनिमॅलिया हा खरा शब्द आहे. आता आपण सेल स्ट्रक्चर बघितला, सेल ऑर्गॅनिझम बघितला. आता तिसरा मुद्दा आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन नुसार आता आपण बघणार आहोत. मोनेरा जो आहे हा आहे ऑटोट्रॉपिक पण आहे हा, आणि हेटेरोट्रॉपिक काय आहे, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. ऑटो म्हणजे काय तर सेल्फ. आपण ऑटोमॅटिक गाडी बघितलेली आहे, ऑटो मोड बघितलेला आहे. अर्थात काय तर स्वयंचलित, तो स्वतः जेवण बनवतो. अर्थात ज्याच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट असते तो स्वतः जेवण बनवू शकतो. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, जो दुसऱ्यावर निर्भर असतो. तसंच प्रोटिस्टा याच्यामध्ये सुद्धा ऑटोट्रॉपिक आहे, याच्यामध्ये पण हेटेरोट्रॉपिक आहे. फंगी जो आहे हा सॅप्रोफायटिक मध्ये येतो, सॅप्रोफायटिक. अर्थात काय तर हा दुसऱ्यावर निर्भर आहे. अर्थात हा डेड सेल किंवा डिकिंग मॅटरवर, डिकिंग ऑर्गॅनिझम किंवा मॅटरवरती हा मोड ऑफ न्यूट्रिशन आहे त्याचा. डेड सेल खातो तो, किंवा मग डिकिंग ऑर्गॅनिझम असेल किंवा मॅटर असेल त्याच्यावरती हा जगतो. ठीक आहे. प्लांट म्हटलं तर परत हा प्युअरली ऑटोट्रॉपिक आहे. ॲनिमल म्हटलं तर हा ऑटोट्रॉपिक येणार नाही. ॲनिमल हा कधीच स्वतःचं जेवण बनवत नाही. ठीक आहे. ॲनिमल हा प्लांट खात असतो, ॲनिमल हा दुसऱ्या ॲनिमलला खात असतो. तर हा हेटेरोट्रॉपिक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया याच्यामध्ये ओमनिवोरस, कार्निवोरस इत्यादी वगैरे. तर आपण तिसरा बघितला होता मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे. तिसरा झाला. त्याच्यानंतर आपला चौथा लाईफस्टाईल. लाईफस्टाईल. ठीक आहे. लाईफस्टाईल कशाची आहे तर ऑटो प्रोड्युसर असतात, कंपोजर असतात, डिकम्पोजर असतात. तर जे पण ऑटोट्रॉपिक आहे ते प्रोड्युसर आहेत. ते जेवण बनवतात, स्वतःसाठी पण बनवतात, दुसऱ्यांसाठी पण बनवतात. उदाहरणार्थ जसा प्लांट घेतला तो स्वतःसाठी जेवण बनवतो, हरणासाठी पण जेवण बनवतो. हरिण काय खातो तर गवत खातो, झाड झुडूप खातो, आपण सुद्धा भाजीपाला खातो, तो प्लांटसाठी. ठीक आहे. तर ते झालं, त्याला काय म्हणू आपण प्रोड्युसर. दुसरा आहे कंझ्युमर. कंझ्युमर अर्थात उपभोग घेणारे. आता आपण स्वतःलाच जर बघितलं तर आपण काय आहोत, कंझ्युमर आहोत. आपण स्वतःहून जेवण बनवत नाही. अर्थात आपण स्वयंपाक बनवतो, स्वतःचं जेवण स्वतः बनवतो. पण आपण पाणी घेतलं, हवा घेतली, सूर्याकडून काही किरण घेतले की आपण जेवण बनवलं. तसं आपण झाडासारखं स्वतः जेवण बनवत नाही. तर आपण दुसऱ्यावरती निर्भर राहून जेवण बनवतो. अर्थात पालेभाजी, पालक आणलं, मेथी आणली, किंवा चिकन आणलं, मटण आणलं. त्याच्यानंतर आहे शेवटचा डिकम्पोजर. डिकम्पोजर मध्ये काय येणार तर फंगी येणार. फंगी हा जो डेड सेल किंवा डिकेइंग ऑर्गॅनिझम असतात याच्यावरचे जे मिनरल्स असतात ते शोषून घेतो हा फंगी, आणि त्याच्यावरती तो जगतो. तो काय करतो, प्लांट खातो का नाही खात. प्लांट सारखा म्हणजे स्वतः अन्न बनवत नाही, ॲनिमल सारखा प्लांट खात नाही. तर तो काय करतो, जे मिनरल्स असते बनवलेले, जे सेल्सच्या अंदर असते किंवा जे डिकिंग मॅटर असतात, कुजणारे ऑर्गॅनिझम, मेलेले ऑर्गॅनिझम अर्थात डेड सेल किंवा मेलेलं मॅटर असेल, विष्ठा असेल प्राण्यांची,
त्याच्यावरती हे ग्रो होतो. आता शेणावरती पण आपल्याला कधी फंगी वगैरे बघायला मिळेल. तर आणि सर्वात शेवटचा जो टॉपिक आहे फायलोजेनिक रिलेशनशिप. काय आहे? फायलोजेनिक रिलेशनशिप. बोर्ड थोडा छोटा पडला. फायलोजेनिक रिलेशनशिप म्हणजे काय? फायलोजेनिक रिलेशनशिप म्हणजे काय, तर आपण यालाच म्हणू इव्होल्युशन. तर इव्होल्युशन, आता इव्होल्युशन याच्यात कुठून आलं तर तुम्ही म्हणा, तर आपण बघितलं की कुठलंही आपण स्वतः जर बघितलं आपला डेव्हलपमेंट कसा असतो, तर आपण एक छोटासा सेल असतो. सेलवरून काय बनतात? ऑर्गन बनतात. सेलवरून काय बनतात? सर्वात पहिले टिश्यू बनतात. टिश्यू, सेलचा टिश्यू होतो. टिश्यूचा काय बनतो? ऑर्गन बनतो. ऑर्गनचा काय बनतो? ऑर्गनचा काय बनतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे याच्यात मग पशु येईन, प्राणी येईन, तुम्ही यान, मी यान, काही पण असं एक छोट्याशा शेल पासून जे असते ते इथून उत्पत्ती असते. तसंच तर सर्वात पहिले काय, पृथ्वीची जेव्हा निर्माण झाली असेल, पृथ्वी जेव्हा निर्माण झाली आहे तेव्हा सर्वात पहिले त्याच्यावरती काय झालं, तर प्रोकॅरियोट सर्वात पहिले या भूतलावरती आला. या पृथ्वीवरती सर्वात पहिला जो सेल जो डेव्हलप झालेला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तो म्हणता येईल प्रोकॅरियोट मधला. सिंगल सेल आहे, विदाउट न्यूक्लियस आहे. मग त्याचा डेव्हलपमेंट झाला फुल्ली मॅच्युअर युनिसेल्युलर सेलमध्ये. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे प्रॉपर, याच्यात न्यूक्लियस नव्हता. याचा डेव्हलपमेंट न्यूक्लियसमध्ये झाला. सिंगल सेलचा काय झाला म्हणतो? मल्टीसेल्युलरमध्ये झाला. मल्टीसेल्युलर, त्याच्यामध्ये प्रॉपर न्यूक्लियस आहे, एकच्या जागी 2 सेल आहे. त्याच्यामध्ये मग सर्वात छोटा फंगी, त्याच्याहून त्याच्यापेक्षा डेव्हलप म्हणजे प्लांट झाला, स्वतः जीवन बनू शकतो. त्याच्यानंतर ॲनिमल झाला, त्याच्यापेक्षा प्लांटपेक्षा अधिक डेव्हलपमेंट. तर हा इथून तर इथपर्यंतचा जो प्रवास आहे याला हजारो करोडो वर्ष लागली असतील. तेव्हा कुठं आज आपण ॲनिमल आपण पृथ्वीवरती बघू शकत आहोत. जसं डायनासॉर होते, आता डायनासॉर नाही आहे, पण ते बनायला सुद्धा किती वर्ष लागली असतील. तर हा आहे फायलोजेनिक रिलेशनशिप. तर आता आपण बघणार आहोत रॉबर्ट हार्टिंग विटेकरचे आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितले. त्यात प्रोकॅरियोट, यूकॅरियोट होता. तर आपण सर्वात पहिले बघणार आहोत मोनेरा. नंबर 1 मोनेरा. ओप्स, सॉरी, बजेट कमी आहे आपला सध्या. मग आपण इथे टेबल ठेवू, स्मार्ट बोर्ड वगैरे लावू. त्याच्यानंतर तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही एकच करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूनच टाका. म्हणजे माझ्यासारख्या गरिबाचं थोडंसं भलं होऊन जाईल, आहे का नाही? आपले बजेट वाढून जाईल. तर तुमची साथ असू द्या. हा मोनेरा आहे. मोनेरा कशामध्ये येतो? यूकॅरियोटमध्ये की प्रोकॅरियोटमध्ये? हा येतो प्रोकॅरियोटमध्ये. प्रोकॅरियोट. आता आपण जास्त समजून सांगणार नाही, आपण याच्या अगोदरच चार्ट बघितलेला आहे. प्रोकॅरियोट. तर हा आपला मोनेरा कुठे बघायला मिळणार? दही माहीत असेल तुम्हाला, दही, ताक, बटर मिल्क. तर काय याचं, दही घ्यायचं, बटर मिल्क, दही किंवा बटर मिल्क घ्यायचं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, ठीक आहे, थोडंसं मिक्स करायचं, ढवळून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यानंतर त्याचा एक थेंब घ्यायचा. एक स्लाईड असते काचाची, तुमची जेव्हा रक्त चाचणी वगैरे केली असेल तेव्हा ते एक रक्ताचा एक बोट ठेवतो, थेंब टाकतो काचेच्या स्लाईडवरती, आणि मग त्याला मग असं करते. तर तो एक काचेचा स्लाईड घ्यायचा, त्याच्यावरती तो थेंब टाकायचा, त्याला हलकसं पसरवून घ्यायचं, आणि मग तो कंपाऊंड मायक्रोस्कोप, कुठला मायक्रोस्कोप म्हटलं? कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्याच्या खाली ठेवायचा हाय पॉवरमध्ये, आणि तो बघायचा. तेव्हा आपल्याला काय दिसणार? रॉड लाईक मायक्रोब्स. कसे?
याला बजेट एवढा कमी आहे की आपला पेनच निघून आला. हा पेन उलटा फिरवला तर टाईट होते, सरळ फिरवला तर ढिला होता, उलटा काम आहे त्याचं. तर रॉड लाईक मायक्रोब्स आपल्याला दिसणार. तर तो कोणता आहे? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कुठला बॅक्टेरिया? ऑस्कर. कुठला बॅक्टेरिया दिसणार आपल्याला? लॅक्टोबॅसिली. लॅक्टो हा नावच सांगतो, दुग्धजन्य पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये काय असते? लॅक्टिक ऍसिड असतो. तर हे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया जे आहे ते आपल्याला त्या दह्याच्या किंवा ताकाच्या थेंबामध्ये दिसणार. कुठला? तर रॉड शेप बॅक्टेरिया. तर मोनेरामध्ये काय येणार? तर सर्व प्रकारचे बॅक्टेरिया प्लस ब्लू ग्रीन अल्गी. बघा, फंगी नाही, फंगी आणि अल्गीमध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, हा अल्गी आहे, फंगी नाही. फंगी सायप्रोफॅटिक आहे, अल्गी अर्थात शैवाळ असतात. नदीमध्ये कधी तुम्ही पोहायला गेले असणार, तलावात बघितलं असणार, हिरवा हिरवा चिला असतात. तर हे हिरवे निळे शैवाळ अर्थात ब्लू ग्रीन अल्गी असतात. ठीक आहे, तर आपण याचं चित्र इथे बघू शकतो. तर हा बघा, रॉड शेप बॅक्टेरिया जो आहे, अशा रॉड शेपमध्ये असतात. वेगवेगळ्या शेप सुद्धा आहेत त्यांचे, जसं की ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम मोनेरा, विब्रिओ कोलेरा. हा जो बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाने तुम्हाला कोलेरा होऊ शकतो. होऊ शकतो काय? होतेच. हा पोटात जर गेला तुमच्या तर तुम्हाला कोलेरा होणारच आहे. साल्मोनेला टायफी हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरियाने काय होणार तुम्हाला? टायफी हा नाव सांगतो की तुम्हाला टायफॉइड होणार. ठीक आहे, तसंच स्ट्रेप्टोकोकस निमोनिया बघितलाच असाल. निमोनियाच्या आजारामुळे लोकांचे प्राण देखील जातात. तर हा स्ट्रेप्टोकोकस याच्यामुळे काय होतात? निमोनिया होतात. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, जो तुम्हाला टिटनेस होतो, कुठे आपल्याला जंगलेला खेडा लागला, रुतला, तर आपण काय करतो? दवाखान्यात जातो आणि टिटनेसचं इंजेक्शन घेतो. लक्षात ठेवा, टिटनेसचं इंजेक्शन जे आहे ते 24 तासाच्या अंदर घ्यायला पाहिजे. नाही तर आज लागला 10 दिवसांनी जाण आणि मला टीटी झाला म्हणून तुमचे वाटच लावलंय, वांदी होऊन जाईल. स्टॅफिलोकोकस ऑरियस, नाकामधले जे श्वसन यंत्रणा जी असते त्याच्यामध्ये जे इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला, तो आहे. तर ऑल टाईप ऑफ अल्गी आणि ब्रुगिन अल्गी हा जो आहे किंगडम मोनेरामध्ये असतो. याचा आपण कॅरेक्टरिस्टिक तर आपण बघितलं साहेब 5 किंगडम, जेव्हा आपण तो चार्ट एक्सप्लेन केला होता की तो युनिसेल्युलर आहे, ऑटोट्रॉपिक किंवा हेटरोट्रॉपिक असू शकतो. प्रोकॅरियोटमध्ये असतात, त्याला प्रॉपर न्यूक्लियस नसते. सेल ऑर्गन काय असते? प्रॉपर न्यूक्लियस नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण येणार आहोत नंबर 2. मोनेरा झाला, त्याच्यानंतर आपण येणार आहोत प्रोटिस्टा. लक्षात ठेवा, चार्टमध्ये सर्वात वरती काय होतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर इकडे होतं प्रोकॅरियोट, इकडे होता युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर, युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. प्रोकॅरियोटमध्ये युनिसेल्युलरच्या खाली काय होता? मोनेरा. आता इथे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरच्या खाली काय येणार? प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलरमध्ये काय येणार? फंगी, प्लांटी, एनिमलिया. तर आपण आता प्रोकॅरियोटवरून युकॅरियोटकडे शिफ्ट झालेलो आहोत. युकॅरियोटचा आपण काय बघणार आहोत? आपण मोनेरा बघणार आहोत का? प्रोटिस्टा. मोनेरा आपण बघितला. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी कम्स अंडर द किंगडम मोनेरा. आता आपण वाचणार आहोत प्रोटिस्टा. एकदम प्रो लेवलचा माणूस आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका एकदम. प्रोटिस्टा. तर प्रोटिस्टा हा आता कसा बघायला मिळणार? आपण मोनेरा बघितला, ताकामध्ये असतो, दह्यामध्ये असतो. तसा हा प्रोटिस्टा. प्रोटिस्टा कसं असतं? तर
तलाव किंवा एक छोटासा पॉन्ड, पॉन्ड म्हणजे तलावापेक्षा लहान असतो, तलाव मोठा असतो. ठीक आहे. तलावामधलं जे पाणी असते, साचलेलं पाणी किंवा पॉन्ड मधलं पाणी, ते पाणी घ्यायचं. ठीक आहे. पाणी घ्यायचं आणि ते मायक्रोस्कोपच्या खाली ठेवायचं. तेव्हा तुम्हाला काय दिसणार की एक असा प्राणी दिसणार की ज्याला ना हात आहे ना पाय आहे, पण तो इकडून असा हालचाल करताना दिसणार. म्हणजे असा कसा तरी तो चालताना दिसणार. मोटाईल इन नेचर, तो काय मोटाईल हालचाल करताना दिसणार, इकडून तिकडे जाणारी. आणि त्याचा शेप काय कसा असणार, इररेग्युलर, कसाही दिसणार तो, त्याला शेप नसतो. तो काय आहे, त्याचं नाव काय, अमीबा. काय नाव आहे त्याचं, अमीबा. ठीक आहे. तर अमीबा म्हणजे प्रोटिस्टामध्ये अमीबा असतो. याचं आपण आता इथे टेक्स्चर बघणार आहोत. ठीक आहे. तर अमीबा कसा असतो तर बघा, त्याला कुठलाही आकार नसतो, तो मोटाईल असतो. अमीबा झाला. ठीक आहे. तर प्रोटिस्टाच्या ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा, अमीबा पॅरामिशियम वोल्वुस युग्लिना. ठीक आहे. तर आपण याचं मोड ऑफ न्यूट्रिशन जर बघितलं, अमीबा आणि पॅरामिशियम हे जे आहे हे हेट्रोट्रॉपिक आहे. हे स्वतः जेवण नाही बनवत का, त्यांच्याकडे क्लोरोफिल हा पिगमेंट नाही. हे ऑटोट्रॉपिक आहे, दुसऱ्यावरती निर्भर आहे. आणि हे काय आहे, पॅथोजेनिक आहे. हा अमीबा जर तुमच्या पोटात गेला तर तुम्हाला हगवण लागू शकते. वोल्वोक्स युग्लिना हे जे आहे, हे जे ऑटोट्रॉपिक नाही तर हे ऑटोट्रॉपिकच आहे. हे स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात. आणि जर आपण याचं जर बघितलं की मोड ऑफ रिप्रोडक्शन, तर हे जे आहे बायनरी फिजनने असतात. बायनरी फिजन अर्थात कसं, तर हा जो अमीबा आहे याला जर असा चिरला, असा होऊन जातो तो सिस्ट, एक हार्ड शेल त्याला फॉर्म होतो, त्याला म्हणतात सिस्ट. आणि त्याच्यानंतर तो फुटून जातो आणि एकाचे दोन तो अमीबा बनून जातो. ठीक आहे. आता हा मोटाईल आहे, तर कशा प्रकारे मोटाईल असतात, तर याला असतात सुडोफोडिया, अर्थात काय म्हणू आपण त्याला, फॉल्स फूट. हा जो भाग आहे हा फॉल्स फूट आहे. आता ते हा वापरत आहे मुवमेंटसाठी, कधी हा वापरणार मुवमेंटसाठी, कधी हा वापरणार मुवमेंटसाठी. म्हणजे त्याला पाय नाही आहेत. नेमके यालाच काय म्हणणार आपण, नाही. म्हणून आपण याला म्हणतो फॉल्स फूट. तो कधी हा पाय म्हणून वापरू शकतो, कधी तो इकडचा भाग पाय म्हणून वापरू शकतो. किंवा हेअर लाईक सिलिया स्ट्रक्चर असते, किंवा व्हिप लाईक फ्लॅगेला. आता हे जे रेष बघत आहोत युग्लिनाची, याला म्हणू आपण फ्लॅगेला. ते हे जे आहे तो लोकोमोशनसाठी वापरतात, अर्थात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशन स्वतःच करण्यासाठी ते हा मुवमेंट वापरतात. त्याच्यानंतर आहे आपला किंगडम फंगाय. इकडे मिटवण्यात आणि लिहिण्यात टाइमपास करण्यापेक्षा आपण इकडेच बघू थोडंसं फंगायचं खाली. फंगाय म्हणजे काय, हा खाली बस. अरे 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 देवा रे देवा, अरे का होऊन राहिलं खालवर. आमचा जो ऑपरेटर आहे ना, 12वी पास आहे, काळजी करू नका, वरपास आहे 12वी. ठीक आहे. तर आपला तिसरा फंक्शन जो आहे तो फंगाय आहे. फंक्शन म्हणजे तिसरा किंगडम जो आहे तो फंगाय आहे. तर हा फंगाय कुठे बघायला मिळणार आपल्याला, जर तुम्ही एखादी आपली पावसाळ्याच्या दिवसात जसं दमट वातावरण असते, तर त्या दिवसात तुम्ही आपल्याकडे जे ब्रेड आणतात, 12 रुपयावालं ब्रेडचं पाकिट, पांढरा ब्रेड असतात, तो एखादी शिडाराला तुम्ही ठेवून दिला, नाही खाणं झालं, राहू दे उद्या खाईन, नाही लक्षात राहिलं, उद्याचा परवा जर आपण त्याच्यावरती बघितलं की पांढरा कॉटन थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतो, त्याच्यावरती कापसासारखा असतो किंवा तार असतो, किंवा जी आपली पोळी असते, चपाती भाकरी 2-3 दिवस जर ती तशीच ठेवली तशा वातावरणामध्ये, तर त्याच्यावरती जे चढते कॉटन थ्रेड लाईक स्ट्रक्चर, त्यालाच काय म्हणतो आपण, फंगी. काय म्हणतो आपण, बुरशी लागली म्हणतो आपण त्याला. तर तेच आहे फंगी.
2-3 दिवसानंतर ते आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो. त्याच्यासाठी मायक्रोस्कोपची काहीही गरज नाही. त्यालाच म्हणतात फंगी. तर फंगीचं हे जे आपण आहे, तुम्ही आता इथं चित्र बघू शकता. आता त्याचा जो फंगीचा जो रूट लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलेलं आहे इथे, रायझॉट. आता इतक्या खोलात तुम्हाला अभ्यास करायची काहीही गरज नाही, पण हे एक लक्षात ठेवा, स्पोरोजेनेसिस होत आहे, स्पोरेंजियम. अर्थात हा स्पोरोजेनेसिस, याच्यामधून छोटे 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 ते आहेत ते स्पोर असे निघून जातात आणि त्याच्यामुळे काय होतात, ते एकाचे 2, दोघाचे 3, अर्थात इतके सारे स्पोर निघत आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांचं रिप्रोडक्शन किती फास्ट रेटने होत आहे. 2 फंगी जे आपसामध्ये जोडलेले आहेत, ते कशामुळे जोडलेले आहेत तर हायफा म्हणतात त्याला. जसं आपलं गवत असते, एक गवताचं दुसरा गवत असते आणि मधामध्ये असा त्याची स्टेम असते, त्याला काय म्हणतो आपण, रनर म्हणतो. तर तशाच प्रकारे हे हायफा आहे. ठीक आहे. तर हा आपला झालेला आहे फंगी. आता हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. आता हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यामध्ये आहे. हा 1952 मध्ये बनलेला होता. तर आता नुकतंच समज सांगतो, तर तुम्ही तर इतके सुजाण तर आहात, आपल्याकडे कोरोना आला होता. तर कोरोनाची जे टेस्ट होत होती, कोरोना म्हणजे काय तर नोवेल कोरोना व्हायरस. नोवेल अर्थात नवजात. जे तो व्हायरसबद्दल कोणाला काही माहीत नव्हतं, तो आपल्यासाठी नवीन होता, म्हणून त्याला नोवेल कोरोना व्हायरस म्हणत होतो. तर तो जेव्हा भारतात आला तेव्हा मोजकेच पेशंट होते, पण ते चाचणी कशी करायची, कुठे करायची, तर हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, अर्थात तिथे व्हायरस लॉजी म्हणजे आपण बघितलं होतं इकॉलॉजी, लॉजी टू स्टडी. व्हायरो म्हणजे व्हायरसचा जिथे अभ्यास केला जातात ते इन्स्टिट्यूटचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आणि हे कुठे पुण्यामध्ये आहे. तर कोरोनाचे जे व्हायरस आले होते त्याची आपण स्वॅब टेस्ट घेत होतो. तर ते सर्वप्रथम कुठे हे स्वॅब टेस्ट कुठे जात होते, त्या पुण्याला जात होते. त्याच्यानंतर मग आपल्याकडे किट आल्या, कोरोना टेस्ट किट, आणि ते वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात, वेगवेगळ्या ठिकाणी. पण त्याच्या अगोदर ती सुविधा नसल्यामुळे ते आपण सर्वात पहिले पुण्याला इथे चाचणी करत होतो. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पुण्याचं बघितलं आपण. त्याच्यानंतर जे फंगीचे जे आहे ते कॅरेक्टरिस्टिक, आपण तो जेव्हा चार्ट बघितला होता तेव्हा आपण बघितलं होतं की तो कशामध्ये येतो, युकॅरियोटमध्ये येतो. युकॅरियोटमध्ये कुठे येतो, मल्टीसेल्युलरमध्ये येतो. मल्टीसेल्युलरमध्ये कुठला, पहिलाच किंगडम आहे फंगी. आपल्या चॅप्टरमध्ये फंगीपर्यंतच दिलेला आहे, ॲनिमल आणि प्लांटी. हा तुम्हाला पुढच्या वर्गात जेव्हा 9th किंवा 10th स्टँडर्डमध्ये हे 2 टॉपिक तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर आपण फंगीचे काही एक्झाम्पल घेऊया. फंगी म्हणजे काय, तर ते बेकर ईस्ट, ॲस्परजिलस किंवा पेनिसिलिन किंवा मशरूम. हो, मशरूमसुद्धा हा एक फंगस आहे. फंगस म्हणजे आपण काय सांगितलं होतं, जो काय स्वतः जेवण बनवत नाही, ना हेटरोट्रॉपिक आहे तो, ना ऑटोट्रॉपिक आहे. तो आहे सॅप्रोफाईट, अर्थात डेड आणि डिकिंग मॅटरवरती जो ग्रो होतो त्यालाच आपण काय म्हणतो, फंगी. तर हा पण सुद्धा तुम्ही बघितलं असेल की लाकूड असते त्याच्यावरती तो डिपेंड असतो. पावसाळ्याच्या दरम्यान तुम्ही बघितलं असेल, यालाच काय म्हणतात, मशरूम किंवा कुकुरमुत्ता पण हिंदीमध्ये म्हणतात. आपण म्हणतो कुकुरमुत्ती की जैसी शकल आहे तेरी. तर ते जे आहे कुकुरमुत्ता म्हणजे ते आहे मशरूम. किंवा बेकर ईस्ट, हे जे ईस्ट आहे, हे जे फंगी आहे ते आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण जेव्हा आपण बेकरीमध्ये जातो किंवा केक बनवतो, कोरोनामध्ये तर सगळ्यांनीच केक बनवले होते, तर ते बेकर्स ईस्ट त्याच्यामध्ये आपण टाकतो. कशाला, तर ते फन झालं पाहिजे, फुगला पाहिजे, लवकर त्याचं फर्मंटेशन झालं पाहिजे. फर्मंटेशनसाठीच हे बेकर ईस्ट हे वापरले जाते. ॲस्परजिलस जे असते फंगस, जे कॉर्नवरची जे बुरशी वगैरे असतात, ती बुरशी आहे. तर आपला हा टॉपिक आता इथेच संपतो. कुठला, तर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अर्थात रॉबर्ट हार्डिंग विटेकरने जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेले होते त्याच्यातले जे 3 किंगडम आहे ते आपण घेतलेले आहे. प्लांट आणि ॲनिमल हा आपल्या चॅप्टरमध्ये नाही, त्यामुळे आता आपण हा पार्ट 1 चॅप्टर 1चा इथे संपू. नंतर आपण पार्ट 2 बघूया, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. थोडं मी पाणी वगैरे पिऊन घेतो, तुम्ही पण थोडा रेस्ट वगैरे घेऊन घ्या, गरमी खूपच वाढली आहे.